आपण पाहतात RZ24 मराठी न्यूज. आपली माती आपली माणसे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची हिंदी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी 350वी शहीदी समागम मध्ये प्रमुख उपस्थिती. या अवसरी मंत्री चंद्रशेखर बावनकुले, मंत्री ॲड माणिकराव कोकाटे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, विधायक बाबूसिंग राठोड, विधायक कृष्णा खोपडे, शीख धर्मगुरू बाबा हरनाम सिंग खालसा आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. भारतीय संस्कृतीचे अभेद्य कवच हिंदी चादर श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांना आदरांजली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नागपूर येथे हिंदी चादर श्री गुरु तेग बहादूर साहेबजी 350वा शहीदी समागम संपन्न झाला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की या समागमाच्या माध्यमातून नानकपंथी समाजातील सिकलीगर, बंजारा, लबाना आणि इतर समाज पुन्हा एकत्र येत आहेत. हे केवळ सामाजिक ऐक्याचे दर्शन नसून आपल्या सामूहिक सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक वारशाच्या दृढीकरणाचे प्रतीक आहे. गुरु नानक देवजी यांनी एक ओंकार या विचारातून जातींमध्ये विभागलेल्या समाजाला एकतेचा मार्ग दाखवला. त्यांच्या शिकवणींमुळे समाज एकत्र आला आणि नानकपंथी परिवार निर्माण झाला. जेव्हा आक्रमणकर्ते धर्म आणि संस्कृतीवर प्रहार करत होते तेव्हा 10ही गुरूंनी धर्म, संस्कार आणि स्वाभिमानाचे संरक्षण करणारी ढाल बनून भारतीय समाजाला मार्गदर्शन केले. म्हणूनच संपूर्ण हिंदुस्तान गुरूंना सदैव नमन करतो. मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या अद्वितीय बलिदानाची आठवण करून दिली. काश्मीरी पंडितांवर औरंगजेबाकडून धार्मिक अत्याचार होत असताना त्यांच्या संरक्षणासाठी स्वतः औरंगजेबाला सामोरे जायचे अप्रतिम धैर्य श्री गुरु तेग बहादूर यांनी दाखवले. धर्मांतर किंवा मृत्यू अशा कठोर पर्यायांसमोरही त्यांनी दृढपणे सांगितले, मी विचार बदलणारा नाही, मी डगमगणारा नाही. हिंदुस्थानातील सर्व धर्मांच्या विचारासाठी मी जीव द्यायला तयार आहे. त्यांच्याच समोर त्यांचे सहकारी भाई मतीदासजी आणि भाई सतीदासजी यांवर अत्यंत क्रूर अत्याचार करण्यात आले, परंतु तरीही ते खंबीरपणे धर्मरक्षणासाठी उभे राहिले आणि बलिदान देऊन धर्म, संस्कृती आणि स्वाभिमानाचे रक्षण केले. म्हणूनच त्यांना हिंदी चादर म्हणून गौरविले जाते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की औरंगजेबाने श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या अंत्यसंस्कारालाच बंदी घातली तेव्हा लख्खी शाह बंजाराजी यांनी त्यांच्या शरीराला आपल्या घरात आणून घरासकट अग्नी दिला. असा होता त्यांच्या शिष्यांचा अखंड निष्ठेचा इतिहास. श्री गुरु ग्रंथ साहेब हा सर्वसमावेशकाचा ग्रंथ आहे. त्यात गुरूंच्या वाणीसह महाराष्ट्रातील संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या वाणीलाही स्थान देण्यात आले आहे. समन्वय, समरसता आणि सर्वधर्म समभाव याची ही परंपरा आणि हा इतिहास पुढे नेण्याचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुले, मंत्री गिरीश महाजन, मंत्री ॲड माणिकराव कोकाटे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, विधायक बाबूसिंग राठोड, विधायक कृष्णा खोपडे, शीख धर्मगुरू बाबा हरनाम सिंग खालसा आणि इतर मान्यवर उपस्थित होते. बोले सोनिहाल. वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरु जी की फतेह. आज का कार्यक्रम ये बहुत ही महत्वपूर्ण कार्यक्रम है, जहां एक और हिंदी चादर गुरु तेग बहादुर साहिब जी की शहीदी को नमन करने के लिए हम लोग एक साथ आए हैं, वही ये कार्यक्रम फिर एक बार जितने नानकपंथी हैं, जितने नानक नाम लेवा समाज है, उन सभी को एकत्रित करने वाला कार्यक्रम है. सिख, सिकलीकर, लबाना, बंजारा, मोहयाल, सिंधी, वाल्मीकि और हमारे वारकरी संप्रदाय में भगत नामदेव जी, इन सभी को एक माला में पिरोने का काम इस शहीदी समागम के माध्यम से यहां पर हो रहा है. हम सभी लोग जानते हैं गुरु नानक देव जी ने जिस समय एक ओंकार का विचार हमको दिया, उस समय हमारा समाज ये जातियों में बटा था. ऊंच नीच की बातों में हमारा समाज कहीं ना कहीं
बटा हुआ था, ऐसे समय गुरु नानक देव जी ने देश के कोने कोने में एक ही विचार सब तक पहुंचाया। और एक सत्य क्या है, एक ओंकार क्या है, ये हम सबको बताया। और उसके कारण समाज के भिन्न भिन्न वर्ग ये नानक जी के, गुरुदेव जी के विचारों से प्रभावित होकर पूरे देश में नानक जी के विचारों से प्रभावित ऐसे नानकपंथी, नानक नाम लेवा, ऐसा एक बहुत बृहद समाज तैयार हुआ। और उन्हीं विचारों को हमारे सभी गुरुओं ने आगे ले जाने का काम किया। संपर्क करा मुख्य संपादक वसीम शेख, मोबाईल 8149797961। बातम्या आवडल्यास लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।